काय काय कमलरावसनी 4 चाकी, लग्नाचा खर्च आणि मास्तरीन बाईसनी 10 तोळ सोनं तुम्ही देणार सांगितलं, झालं डन डन। हा, आणि मग एवढ्यावर ते त्यांचे आई बाप तयार झाले, हा बदलले। ते टकलं एवढं खरूच होतं, ते कसं काय बदललं? न बदलायला काय, पैशानं जग बदलतं, ही तर माणसं आहेत। आणि तसं बी तिला संसार कमळ बरोबरच करायचा आहे ना व। मग आई बाबा आहेतच की आता संसार म्हणलं। अहो माणसं बदलत्या, आणि तुम्ही आता जास्त विचार करत बसू नका शिकलेल्या माणसावानी। आपण कृती करूया, त्यांचं लग्न जुळवून देऊया। हा नाही पण आणि तुम्ही म्हणला होतात की नाही की तो कमळ लग्न करायला तयार आहे म्हणून। तो आहे। हा, मग आम्ही त्याला विचारलं, आम्ही खात्री करून घेतली, त्याला विचारलं बाबा तू लग्न करायला तयार आहेस का? हो म्हणला। मग आम्ही बी खुशी खुशी त्यांना हे सगळं आहेर म्हणून द्यायला तयार झालो। नाही नाही आई साहेब, मास्तरीन बाई होय म्हणतील काय? का नाही म्हणणार, म्हणाल की, एवढं काय त्यात। त्या एकदा नाही म्हणल्या का नाही, नाहीच म्हणतात। आई ऐकलंस ना तू अक्षरा काय म्हणाली? विषय संपला म्हणजे तुझं लग्न कसं होणार? मला वाटलं होतं अक्षरा आपल्याला माफ करेल, अरे म्हणून मी लग्नाच्या तयारीला सुरुवात पण केली, सगळ्यांना फोनही केले। पण मग आता मी त्याला काय सांगू, माझ्या मुलाचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं म्हणून? अरे समाजात आपली काय इज्जत राहील? ओ वीणबाई, तुम्ही अक्षराला सांगा ना, ओ इतकं निष्ठुर नको वागूस। ओ माझा मुलगा तुमच्या लेकीशिवाय नाही जगू शकत। ओ जेव्हापासून लग्न मोडलंय ना, तेव्हापासून शांतपणे झोपला पण नाही हो, रात्र रात्र जागतो। आणि आता ती म्हणते विषय संपला, आम्ही काय करायचं? जयदेवराव, विद्याताई, अहो तुम्ही तरी समजावून सांगा तिला। हे समजा ह्या वयात बघायचं का आपण? रवींद्रराव, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, या बाबतीत जो काही निर्णय असेल तो अक्षराचा असेल, आणि ती जो काही निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल। तुमचा सपोर्ट म्हणजे आता ती खरंच निर्णय बदलणार नाही? मग कसं होईल माझ्या कमलचं? आई अगं तू प्लीज शांत हो, आपण बोलू नंतर यावर। अरे कशी शांत हो सांग ना। बाबा चला जाऊया। जयदेवराव, पुण्यांदा एकदा विचार करा। कमल, तुझं लग्न। आई अगं प्लीज शांत हो तू, चल आपण जाऊ घरी आता। तिचा निर्णय बदलला तर कळवा, कारण मी अजूनही तिची वाट पाहतोय। मी लग्न करीन तर फक्त अक्षराशीच करीन, नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचा आहे। आई प्लीज शांत हो, चल जाऊया आपण आता। बाबा चला, ये तू ये। तुमचा निर्णय कळावा आम्हासनी, येतो। पण ती का नाही म्हणाल लग्नाला? कारण त्यासनी आता कमल संग लगीन करायचं नाही। काय म्हणजे कमलला करायचं आहे, पण मास्तरीन बाईसनी आता नाही करायचंय, त्या नाही म्हणल्या। हे तुम्हाला कसं कळलं? अहो त्या दोघांची गाठ घालून दिली मी, तेव्हा त्या कमलच्या तोंडावर नाही म्हणल्या। ती नाही म्हणत्या कारण तिचा आत्मसन्मान चेचला गेला। तिची अवस्था आता नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यागत झाली आहे। दंश तर करणारच नव्हती। अहो काय दंश बिंश तसलं काय करत नाही, त्या फक्त नाही म्हणल्या, विषय एंड केला आणि लांब निघून गेला त्या।
अधिपती दंश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तुम्हाला ती राजाची गोष्ट माहित आहे काय? एका राजासमोर 3 चोर आणले. राजाने एकाला काय केलं, फकस्त तंबी दिली आणि सोडून दिली. दुसऱ्याला चापकाचे फटके दिले आणि सोडून दिले. आणि तिसऱ्याला 4 वर्ष जेलमध्ये टाकलं. आता वेगळा नाही आहे का? तेच ऐका की आता पुढं. ज्याला तंबी दिली तो इतका शर्मिंदा झाला का घरी जाऊन त्याने जीव दिला. ज्याला चापकाचे फटके दिले त्याने चोरी करणं सोडलं. आणि ज्याला जेलमध्ये टाकला होता तो जेलमधनं सुटून आला आणि परत चोरी करायला लागला. समोरच्या माणसाला कोणची शिक्षा लागू होते हे कळलं पाहिजे. आणि मास्तरनीला तेवढं डोसकं हाय. तिला ठाव आहे आरडाओरडा करून काय बी होणार नाही. काय केल्यावर काय होतं याचं गणित 7वी पास असलेला आम्हाला कळतंय, तर ते तिला कळणार नाही काय? आणि कुणाला कसा दंश करायचा हे कळायला सुद्धा अक्कल लागते. अक्कल. आणि मास्तरनीकडे ती हाय. म्हणूनच तिने तेच केलं की ज्याच्यानं कमळला त्रास होईल. नाही हो, नाही आई साहेब. अशा दंश करणाऱ्या नाही आहेत त्या. साधी बाई आहे ती एकदम. पण ठाम एकदम तुमच्यासारख्या. तिच्याबद्दल आपण नंतर बोलू. हा, कमळ त्याचे आई बा गेलेत तिच्याकडं. तिचे पाय धरतील, माफी मागतील. आमसनी वाटतं करेल ती माफ. अशी काही कोणी अप्सरा नाही लागून गेली ती. नाही, खात्री आमसनी ती तयार होईल लग्नाला. तुम्ही आता काही काळजी नका करू. हा, अजिबात काळजी नका करू. आपण तिचं लग्न धूम धडाक्यात लावून देऊ. काय असं झाल्यानंतर ही तुमची चलबिचल तरी थांबेल. हा, आणि तुमच्या मनावरचं वज उतरल. ताई, अजून काय पाहिजे तुला? ते आपल्या घरी आले, तुझी माफी मागितली, तुझे पाय धरले त्यांनी. मग का तोडून टाकतेस सगळं? असं का वागतेस? अगं आई, हिला सांग ना, ही लग्न का मोडतीये, का नाही म्हणतीये? हे बघ ताई, तुझा इगो दुखावलाय मला माहितीये, पण ते झुकले ना तुझ्या पुढे. मग अशी का वागतेस? इरा, माझा इगो नाही, माझा आत्मसन्मान दुखावला गेला होता. आणि आज जे ते वागलेत ना, त्यामुळे तर माणूस म्हणून सुद्धा मला शिसारी येऊ लागली त्यांची. अक्षुबाळा, अगं माणसं चुकतात, पण काही काळानंतर त्यांना त्याची जाणीव होते. बाबा बरोबर आहे, पण आपण एकदा 7वी पास झालो की 8वीत जातो ना, पुन्हा 7वीत जात नाही. मागचा विषय मागे सोडून देतो आपण. आणि लग्नाच्या वेळी सुद्धा इश्यूज होतेच, पण तेव्हा विश्वास होता, कमिटमेंट होती, जी कमलनेच मोडली आहे. त्यामुळे आता आमचं काहीही होऊ शकत नाही. अक्षु, असं नसतं ग बाळा. एकदम असा टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो. अगं ताई, माझा विचार कर ना. तुझं लग्न झाल्याशिवाय माझं कसं होईल? अगं असं काही नाहीये रा. मी आईबाबांना सांगितलं ना तुझ्या लग्नाचं बघा म्हणून. हे बघ, माझ्यामुळे तुला त्रास होईल असं मी काही होऊ देणार नाही, कधीच. अगं पण थोरलीला ठेवून धाकटीचं लग्न कसं करणार होता मी? हा, हे बघ, तू असा विचार करू नकोस. आपण बोलू ना या विषयावर. आई प्लीज नको, प्लीज. माझी आता मनस्थितीच नाहीये लग्नाचा विचार करायची. ताई, मला असं खरंच वाटतंय तू पुनर्विचार. इरा, मी पण माणूस आहे. मी किडनॅप झाले होते, माझं लग्न मोडलंय ना मंडपात. मला माहितीये मी काय सहन केलंय. अजूनही मी त्या ट्रॉमामधून बाहेर आले नाहीये. मी डोळे बंद केले की मला तेच सगळं दिसतं. रात्रभर मला झोप लागत नाही. भीती वाटते मला, भीती बसली मला, घाबरलीये मी. असं होईल कधी माझ्या बरोबर हे मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. आणि तुम्ही म्हणताय की लग्नाला उभी राहा म्हणून. का तर कमल तयार झालेत म्हणून. मला माफ करा, पण मला नाही जमणार आहे. मला शक्य नाहीये हे. मला कळतंय का माझ्या मनात भीती बसली. मी जर लग्नाला उभी राहिली आणि परत तसंच काही झालं तर पुन्हा हे सगळं सहन करायची ताकद नाहीये आता माझ्यामध्ये. प्लीज मला माफ करा. मला शक्य नाहीये लग्न करणं. एकतर कमल बद्दल माझ्या मनामध्ये आता आदरच उरलेला नाहीये. ते उतरलेत माझ्या मनातून. ज्या माणसाबद्दल मनात आदरच नाहीये त्याच्याशी लग्न कसं करू मी? त्याच्याबरोबर संसार कसा करू? मला माफ करा, पण मी आता लग्नच करू नाही शकत. आई बाबा, मी तुमचा सांभाळ करेन. मी आयुष्यभर तुमचा सांभाळ करेन. तुम्ही इराच्या लग्नाचं बघा प्लीज. पण मला आता लग्न शक्य नाही.
आईसाहेब मास्तरीन बाईंचं लगीन लावालेत ग. तिकडं माफी कार्यक्रम चाललाय बहुतेक. अधिपती हे बघा, ही ना आत्ता वेळ नाहीये. माझ्याकडे घरी पाहुणे आलेत. आपण प्लीज नंतर बोलूया का या विषयावर? अहो तिच्याकडे आता बोलणी चालू असतील. कसली बोलणी? कमळचे आई वडील आणि तिचे आई वडील बोलणी करत असतील. बरोबर. म्हणजे ते कमलच्या घरचे त्यांच्याकडे आले होते म्हणतानाच मास्तरीन बाई माझ्या संग फोनवर बोलू शकल्या नाहीत. हा बरोबर बरोबर. कमलराव हात जोडून उभा आहे वाटतं मास्तरीन बाईंसमोर. हा तसा उभा राहिला तर राग निवळेल काय मास्तरीन बाईंचा? हा देतील काय माफी? त्यांनी माफी दिल्यावर काय मग तरी चौघड आहेच मग. आणि आता तर आईसाहेबांनी विषय हातात घेतलाय. मग आता विषय हार्ड झाल्याशिवाय राहत नाही. थाटामाटातच होणार आता सगळं. बरोबर. हेच पाहिजे होतं की, पण मला हेच पाहिजे होतं. मग मला आनंद, मला अस्वस्थच कसं काय वाटायला मला कळत नाही. आनंद व्हायला पाहिजे ना. म्हणजे आनंद होतोय नाही असं नाही, पण एवढा होईना झालाय. आतापर्यंत नोटा उडवायला पाहिजे होत्या मी खरं तर जागेवर. तुला भेटल्यावर कसा आनंद झाला मला? असं आज कारंजी उडली होती. हा डाडाडँग 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 म्युझिक चालू झालं. तसं आता काय होतच नाही खरं तर. आता उलट ना पोटात खड्डा पडल्याने झालंय. सगळं काय नाही, पोकळ पोकळ वाटायला लागले खरंच. धडधड हे बघ हे बघ, धडधड धडधड. ए उत्साही कार्यकर्ता हळू, एवढं धडधड करू नको. गेअर पाडू नका आतल्या, जाशीला वर. थंड घ्या जरा. हॉल बी बुक केला आहे साहेबांनी, म्हणजे 100% त्यासनी गॅरंटी आहे होणार लगीन. काय? तू तू पाटी पेन्सिल घेऊन गेलतीस ताईकडं? मग काय तर वर्मावरच बोट ठेवलं तिच्या. वा वारी 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 चंचे भारी. अगं भारीच आयडिया केलीस की ग तू. वा 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 चंचे, आजचा मेन्यू बी तूच ठरवलास. 20 वर्षात मला जे काय जमलं नाही ते आज करून दावलंच बघतो. नाहीतर आता पतूर मी काय करत होते? जो हुकूम मेरे आका. वा भारी चंचे भारी. मम्मी थोडं दिसकळ काढ. लवकरच या घराची महाराणी भुवनेश्वरी सरकार नाही, चंचला देवी असेल. आणि त्या म्हणल्या बी की त्यासनी खात्री आहे सगळं नीट होणार. म्हणजे बोंबलणार, सगळं नीट होणार. म्हणजे तर चांगलंच आहे की. मग माझ्या छाताडावरचं वजन कमी झाल्यागत वाटलं पाहिजे होतं ना, ते होईना झाले. तो माझा मुद्दा आहे. मला भारी वाटत. हॅप्पी 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 हे होईनाच झाले. मला असं चुकल्यावानी वाटाले, असं जड जड झाल्यावानी वाटाले. माहितीये काय? सन 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 असं वनवा पेटल्यागत का व्हायला लागले मला कळत नाही. डोसकं थंडगार व्हायला पाहिजे होतं ना, तसं होत नाही. आनंद काय वाटत नाही, उलटा विषय हार्डच झालाय राव. मास्तरीनबाई म्हणतात तसं लॉजिक लागत नाही या सगळ्या मागचं ना. मला लॉजिक लागत नाही. असं का व्हायला? जाऊ दे, एवढा विचार करत नाही मी. जाऊ दे. आईसाहेब म्हणतात ते करेक्ट आहे. त्या मास्तरीनबाई आहेत आणि त्यांचं लगीन कॉलेजच्या मास्तरा संगतच व्हायला पाहिजे. तेच बरोबर आणि आपल्याला पण तेच पाहिजे. हे तू लक्षात ठेव, विसरू नकोस. एकदा जर त्यांचं लगीन होऊन देईल मी जातो हिमालयात निघून. तिकडच 1-2 मिनिटे घ्यावं. मॅडम मॅडम मॅडम. अरे अरे सावकाश सावकाश, पडाल ना. काय झालं? मॅडम ते वर्षा सहलीचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? वर्ष सहल काढायची ना. हो अर्थात. म्हणजे तुम्ही हाय ना की मोठी रजा काढून जाणार नाही ना तुम्ही? नाही जा. मग आम्ही नियोजन करू. हो करा नियोजन. पण वर्ष सहलीसाठी शाळा परवानगी देणार नाही. म्हणजे स्वतःच्या खर्चाने करा असे बोलत होते. म्हणजे नाही आम्ही असं ऐकलंय. ठीक आहे, मी क्लास संपला की फुलपगारे सरांशी बोलते. हा
जा तुम्ही वर्गात जा. चला. बरं मॅडम, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. काय ग? सरकारलाही खुश आहेत सायकल मिळाली म्हणून. त्यांनी स्वतःच्या खोलीतच नेऊन ठेवली आहे सायकल. काय कुठं तुला काय करायचं? सर बाजूला सरक. सांगा की. सर बाजूला. मावशीने विचारलंय. शाळेत चालू शाळेत. काय काम आहे? बाजूला हो नाही. सर वर्षा सहल महत्वाची आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ती मोफतच असली पाहिजे. मी बोलतो भुवनेश्वरी मॅडमशी, पण मोफत होणं मुश्किल आहे. सर सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटतं सहलीला जावं, पण सगळ्यांनाच खर्च परवडणं शक्य नाही ना. ठीक आहे, बघूया आपण काहीतरी मार्ग काढूया ना. ओके सर, ठीक आहे. माझा वर्ग आहे, मी येते. फोन कसा नाही आला अजून? मावशी, कुणाच्या फोनची वाट बघतीस? कमळ. म्हणजे मास्तरनीचा मास्तर. कमळचा फोन यायला पाहिजे होता, पण आला नाही अजून. मग आपण करायचं का? नाही ना ग, आपल्याला लई गरज आहे असं वाटलं तर डोसक्यावर बसायचा तो. पण मग आपल्याला कळणार कसं? कळल, मास्तरनीकडनं कळल. आधिपती कुठे आहेत? शाळेत गेलेत. तुला कसं माहित? मी आज नजर ठेवून होती ना. ए, असलं काय करत जाऊ नगस. जा, जेवणाचं काय ते बघ. नजर ठेवली. बघा तरी पेन कोणी दिला आहे. सॉरी सर, तुम्ही कधी आलात? जाऊ दे, बसा आता. सॉरी, मला कळलं नाही. मला बी कळलं नाही. तुम्हाला काय कळलं का नाही? कळलं ना. कळलं? हां, म्हणजे तुम्ही आल्याचं आता कळलं ना मला. ते नाही हो, ते झालं. मग काय कळलं नाही? कुणाचं लग्न बिग्न ठरलंय असं काय? नाही, मला काय कळलेलं नाही. कुणाचं लग्न ठरलंय? हेच आपल्या शिक्षक मंडळींपैकी. हो नाही, त्यांच्यापैकी कुणाचं नाही ठरलेलं. खात्री आहे तुम्हाला? हो, नाही ठरलं. नाही तर पत्रिका आली असती ना आपल्याकडे. हा, नाही तो काही विषय नाही, पण म्हणजे असे कुणी शिक्षकांना रजा टाकल्या, बाबा 10 दिवस माझं लगीन आहे, मी येत नाही वगैरे असं? नाही, असं कोणीच नाही सांगितलेलं. हा हा, एक रोहिणी आहे अनमॅरिड, पण तिचं काहीच नाही ठरलेलं. आणि दुसरी अक्षरा. हा हा, त्यांच्याकडनं काय? काय हेच असं काय खुशखबर? नाही, अजून तरी मला काही कळलेलं नाही. पण लग्न ठरलंय का तिचं? मी विचारतोय तेच मला कसं विचारताय? सर जाऊ दे, तुम्हाला काय माहित नाही. मी ना वेळ फुकट घालवला. गोळ्या घ्या, गोळ्या घ्या. यांचंच अजून काही ठरलेलं नाहीये. बोला कमळराव. नाही नग नग, शुभ वार्ता इथं प्रत्यक्ष येऊन द्या फोनवर. नग या 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 या. मास्तरीन बाई, तुम्ही इथे काय करताय? ते जरा फुलपगारांनी बोलवलं होतं, सह्या टोकायच्या होत्या 2-4. अच्छा अच्छा, ठीक आहे. वेळ आहे काय? 5 मिनिटं वेळ आहे काय? 5च मिनिटं वेळ आहे, माझा तास आहे आता. हा, जास्त वेळ घेणार नाही. जरा एक विचारायचं होतं. बोला. तुमचं काही सुट्टी बिट्टीचं प्लॅनिंग नाही ना? नाही का? म्हणजे ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या 6 महिन्यात एक. पुढच्या? हा, आहे काय? पुढच्या नाही हो, पुढच्या. हा, ते दुरुस्त्यांचं राहू दे हो. सांगा की, आहे का? म्हणजे नाही ना जाणार तुम्ही सुट्टीवर? नाही. नक्की काय? म्हणजे तसं काही ठरलं नाही ना हो? काय ठरलं नाही का? सुट्टीच हो, प्लॅनिंग. तसं काही नियोजन नाही ना हो तुमचं? इथं नियोजन लावायचं अवघड जाते मग शाळेत.
नाहीतर अचानक सांगशील मला सुट्टी पाहिजे म्हणून. मागच्या टायमाला नाही काय अचानक बॉम्ब फोडला होता तसं. नाही, काय म्हणजे प्लॅनिंग नाही का बॉम्ब फोडायचं नाही? दोन्ही नाही. जमलं नाही काय? काय काय नाही काय नाही. जाऊ दे. अजून काही आहे का? मला वर्गात जायचंय, मला निघायचंय. कुणीकडं? बागेत. हा अहो वर्गात जायचंय मला. माझा तास आहे ना, म्हणलं ना मी तुम्हाला. ते जाऊ आपण, सोडून कुठे जाऊ नका. म्हणजे शाळा सोडून कुठे जाऊ नका असं. मी कुठे जाणार आहे? नाही ना, तेच विचारायचं होतं. म्हणजे विचारायचं तेच होतं. तेच विचारायचं होतं. तुम्ही काय विचारताना तेच मला कळत नाही. हे बघा, मला उशीर होतोय. माझी मुलं वर्गात वाट बघत असणार आहे. ते मी निघते. थांबा 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 थांबा, जरा महत्वाचं बोलायचं होतं. थांबा. महत्वाचं हं. काय? अहो विचारायचं होतं तुम्हासनी. तुम्ही होय म्हणलाय काय लग्नाला? तुम्ही स्वतःहून तर काय सांगणं झालायसा. माझी बी काय जीभ रेटना झाल्या. कसं विचारू राव? तुम्ही चिडलासा तर